नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. काल आपण जो अमूल आणि महाराष्ट्राच्या सहकार चळवळीबद्दलचा व्हिडिओ केला त्याबद्दल मला असंख्य फोन येत आहेत आणि अमूलची आणि गुजरातच्या सहकाराची मांडणी आणि तुलना महाराष्ट्राची केल्यामुळं काही राजकीय प्रश्न पण ह्या निमित्ताने उपस्थित झालेत. विशेषतः साखर आणि सहकार चळवळीतल्या बरेच मंडळींनी श्री शरद पवार यांच्या नेतृत्वावरती पण काही प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे काही फोन मला केलेत. पण आता राजश्री पाटील आहेत आपल्यासोबत. तुमचं काही 5,000 कोटीचं टर्नओव्हर आहे? 4,000 4,500 कोटींचा. आणि काकासाहेब, तुम्ही आता काय सहकार दिंडी केली होती? सहकार दिंडी संपूर्ण राज्यभर 3500 किलोमीटर प्रवास झाला. तर काकासाहेब कोयटेंनी पलीकडे आता जी मी त्यांना खरं तर सभेच्या त्या कार्यक्रमात उठवून बोलवलं, इकडे आणलं, कारण ज्ञानराधा असेल किंवा आदर्श असेल किंवा तुमची बुलढाण्यातली ज्याच्यामध्ये बरीच राजकीय मंडळी गुंतलेली आहेत आणि पुण्यामध्ये ॲडिशनल सी पीच्याच तक्रारीवरून भाग्यश्री नवटाके यांच्या विरोधामध्ये ज्या IPS ऑफिसर आहेत त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. आणि म्हणून एक महत्त्वाचं अंग असलेल्या सहकार चळवळीमध्ये ही सगळी अपप्रवृत्ती कशामुळे आलेली आहे? पण ज्ञानराधाचं तुमच्यामध्ये काय झालं नेमकं? कुठे चुकलं त्यांचं? खरं म्हणजे जेव्हा सहकार चळवळीत आपण काम करतो तेव्हा सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठरवून आपल्या कामाची दिशा असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे कर्ज वाटप आहे हे कर्ज वाटप हे योग्यरित्या होणं ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. वसुलीचं व्यवस्थापन, कर्ज वाटपाचं व्यवस्थापन, या दोन गोष्टी या मुख्यत्वे करून जर योग्यरित्या झाल्या तर मला वाटतं संस्था या चांगल्या पद्धतीने चालवू शकतात. गोदावरी अर्बनने सुद्धा त्याच पद्धतीने काम केलेलं आहे. त्याच्यामुळे ज्ञानराधाचं जे असेल तर वैयक्तिक काही हेतू त्याच्यामध्ये आले की संस्था थोड्याशा पण तसे मोडकळल्या फीडबॅक आहेत. आहेत तुमच्याकडे? ज्ञानराधाचं त्यांनी त्यांचं आता जे भाषण झालं त्याच्यामध्ये एक वाक्य खूप महत्वाचं सांगितलं की पतसंस्थांमध्ये जे आपण ठेवीदारांचे ठेवी घेतो त्याचे आपण मालक नाही आहोत. त्या ठेवी कर्ज रूपाने देण्याकरता आपण फक्त मध्यस्थ म्हणून भूमिका बजावली पाहिजे. करेक्ट. तिथंच ज्ञानराधाच्या संचालकांनी चूक केली. त्या पैशाचे आपण मालक आहोत अशा भूमिकेत ते वापरले आणि स्वतःच्याच व्यवसाय करता ते पैसे वापरले. आणि मग BRH असेल किंवा आदर्श असेल किंवा साताऱ्यामध्ये पाटणमध्ये झालेले सगळे घोटाळे असतील, ह्याच्यामध्ये काय चुका झाल्या? नाही, वेगवेगळ्या BHR मध्ये तोच घोटाळा BHR झालेला आहे. हां. पैसे जर चेअरमननी स्वतःच वापरले, तो व्यवसाय जर अडचणीत आला तर पतसंस्था अडचणीत येणारच चौघांनी. ते कर्ज रूपाने जर दिले तर वसूल तरी करता येते. चेअरमननीच जर कर्ज थकवलं ते वसूल करणार कसं? हे तुम्ही सांगा. आणि आदर्शमध्ये सगळ्या ज्या संस्थांचं असतं की मुख्यत्वे करून कर्ज आता म्हणजे आम्ही सुद्धा काम करत असताना 70% CD रेशो जेव्हा ठेवतो तर आम्ही प्रत्येक ब्रांचमध्ये हा नियम बाळगतो की जिथलं आपण डिपॉझिट वाढताना जे दिसतं की प्रत्येक शाखेचं डिपॉझिट असेल तर त्या शाखेचं CD रेशो त्या शाखेचा सुद्धा 70% असेल. म्हणजे जिथलं कर्ज घेतलं आपण डिपॉझिट घेतलंय तिथेच त्याचं कर्ज वाटप कसं होईल तिथल्या लोकांना, तर ती त्या कर्मचाऱ्यांची पण जबाबदारी येते की मग आपल्या इथे वाटप झालंय, आपल्या हातावर वाटप झालेलं आहे तर आपण ते वापस पण आणलं पाहिजे. कर्मचारी तर या पद्धतीने चेअरमन आणि सुद्धा आपण- अध्यक्षांचा आदेश डिफाय करतील अशी शक्यता आहे का? शेवटी To तुमचं be honest. तुमचं व्यवस्थापन कसं आहे, तुमचं प्रशिक्षण कशी दिले तुम्ही, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कर्मचारी कुठले घेतात, कशा पद्धतीने घेत आहात हे सुद्धा सगळ्या म्हणजे इथून सुरुवात आहे. म्हणजे माझ्या आजच्या व्याख्यानाचा विषय पण होता की प्रशिक्षणावर जास्त भर द्या. कर्मचारी घेताना तुम्ही कसे कर्मचारी घेतले गेले पाहिजे. तर हा पण त्याच्या मागचा खूप महत्त्वाचा असा विषय येतो की तुम्ही कर्मचारी घेतानाच त्या ताकदीचे घेतले पाहिजे. वशिल्याने कर्मचारी घेणे, त्या कर्मचारी वशिल्याने घेतला म्हणजे तुम्ही तुमच्या जवळचा कर्मचारी घेणार, तुमच्या जवळचा कर्मचारी घेतल्यावर तो तुमचा आदेश डावलणं किंवा तुम्हाला नाही म्हणणं, तर या शक्यता तुम्ही नाकारू शकत नाही ना. पण तिथं असं आहे का, एक महत्वाचं वाक्य जे मला तिथे पटलं की ज्या पतसंस्थेचा व्याजदर अधिक, जे हरिभाऊ बोलले, 100%. त्याची डुबण्याची शक्यता अधिक आणि ज्याचा कमी त्याचा. आता तुम्हाला कॉम्पिटिशन करायचं नॅशनलाइज बँकाबरोबर करायचं आहे, मल्टीस्टेट बरोबर करायचं आहे, तर इथे अधिकात अधिक ग्राहक आकृष्ट करण्याच्या दृष्टीनं हे चाललंय का कोणाचं मॉनिटरिंग नाहीये म्हणून हे चाललंय? तर पहिली गोष्ट म्हणजे आम्ही राष्ट्रीयकृत बँकांना आमचं कॉम्प्युटर अजिबात समजत नाही. ओके, आमचा जो काही व्यवसाय आहे तो सेवेवर आहे, सर्व्हिसवर आहे. आम्ही ज्या प्रकारची सर्व्हिस देतो ते नॅशनलाइज बँका काय खाजगी बँका सुद्धा देऊ शकणार नाही. त्याच्यामुळे जसं तुम्ही आता सांगितलं, बागडे नानांनी आता सांगितलं, ज्याचे ठेवीचे व्याजदर कमी ती संस्था चांगली. मी म्हणतो ज्याचे कर्जाचे व्याजदर कमी ती सुद्धा संस्था चांगली. कारण कर्जाचे व्याजदर जे कोण कमी देऊ शकतं, त्याचे ठेवीचे व्याजदर कमी असेल तो कर्जाचे व्याजदर कमी देऊ शकतो. पण डिपॉझिट वाढलं की तुम्हाला मग तो रेशिओ पण मेंटेन नाही होत ना, व्यवस्थापनाचा खर्च करायचा आहे, कर्जदार पण कमी आहेत, असं नाहीये का? मग ते चांगले कर्जदार आम्हाला मिळाले पाहिजे याच्याकरता आम्ही प्रयत्न करतोय. आणि आजही सकाळी सहकार मंत्र्यांच्या समोर मी जो मुद्दा मांडला,
आम्हाला मायक्रो फायनान्सला आणि सोने तारण कर्ज वाटपाला सहकार खात्यानं प्रोत्साहन दिलं पाहिजे. मायक्रो फायनान्सचं किंवा सोने तारणाचं जे कर्ज वाटप आहे, परप्रांतातल्या खाजगी कंपन्या येतात आणि हा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची अक्षरशः लूट करतायत म्हटलं तरी वावगं होणार नाही. गोल्ड लोनच्या जेवढ्या कंपन्या आहेत, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, सगळ्यांना माहिती ते आहे, माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे ते. महाराष्ट्राला माहिती आहे. 30% त्यांचे व्याजदर जात नाही. 30%. 30% तुम्ही जास्तच. कोणाचाही खाते उतारा काढून बघा. आमचे जे व्याजदर असतात पतसंस्थांचे किंवा बँकांचे, ते सिम्पल रेट ऑफ इंटरेस्ट असतात, फार झालं तर कंपाऊंडिंग असतात, आणि या खाजगी कंपन्यांचे व्याजदर हे जम्पिंग असतात. जम्पिंग 12% त्यांनी समजा कर्ज दिलं, एक महिना थकलं की लगेच 4% त्यात वाढ होती, 16% होतं. दुसऱ्या महिन्याचं थकलं की 16%चं 20%वर जातं. ते असं 30% चौथ्या महिन्याअखेर ते जातं, आणि कोणतंही कर्ज 30%च्या आत त्यांचं पडत नाही. त्यांचं ॲव्हरेज लेंडिंग रेट सुद्धा 26% आहे त्यांच्या बॅलन्स शीटचा अभ्यास केला तर. आणि आम्ही कर्ज देत होतो ते जास्तीत जास्त 8 ते 12%नी. आणि किमान 12%चा फरक आमच्या कर्जाच्या व्याजदरात आणि त्यांच्या कर्जाच्या व्याजदरात आहे. महाराष्ट्रातल्या पतसंस्थांनी आमच्या माहितीप्रमाणे किमान 25,000 कोटी रुपयाचा सोने तारणाचा कर्ज पुरवठा केलेला आहे. 25,000 कोटी. 25,000 कोटीचा म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचे 12% प्रमाणे किमान 2700 ते 28 कोटी रुपये दरवर्षी आम्ही वाचवतो आहोत. तसंच मायक्रो फायनान्सचं सुद्धा आहे. मायक्रो फायनान्सला कर्ज आम्हाला जर द्यायचं असेल, ते ज्या वस्तू उत्पादित करतात त्या विक्री करता जर आम्हाला परवानगी दिली, त्याच्याकरता काही भांडवली गुंतवणूक करायला सहकार खात्याने आम्हाला परवानगी दिली, तर अधिक चांगल्या पद्धतीचं कर्ज महिला बचत गटांना आम्ही वाटू शकू आणि त्याचं विक्री सुद्धा आम्ही करू शकू. महाराष्ट्रातल्या ज्या अंदाजे 16,000 पतसंस्था आहेत, तेवढे सेल काउंटर आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्या सेल काउंटरचा आधार घेऊन त्या महिला बचत गटाच्या उत्पादनांना आम्हाला विक्री माध्यम उपलब्ध करून देत आहे. पण मग सहकार विभागाचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? टू बी ऑनेस्ट. अगदी ऑनेस्ट सांगतो, सापत्न भावाचा आहे. खरं तर सगळ्या राजकारणावर साखर कारखानदारांची पकड आहे, शुगर लॉबीची पकड आहे. आमची पतसंस्था चळवळीमध्ये आमच्याकडे कोणी राजकीय नेता नाही, परंतु आमची ताकद जर आपण लक्षात घेतली, 16,000 पतसंस्थांच्या माध्यमातून 2,60,00,000 आमचे सभासद आहेत. दुसरी एक आमची आकडेवारी मी निदर्शनास आणून देऊ इच्छितो. आमचे जे डेली कलेक्शन एजंट आहेत, दैनंदिन बचत ठेव प्रतिनिधी, 3,00,000 डेली कलेक्शनची फौज आमच्याकडे आहे. हे घरोघर जाऊन 10 रुपयापासून 100 रुपयापर्यंत सेविंग गोळा करतात. सर्वसामान्य माणसाला बचतीची सवय लावतात. ही बचतीची सवय घरोघर जाऊन राष्ट्रीयकृत बँकाही लावू शकत नाही आणि खाजगी बँकाही लावू शकत नाही. या 3,00,000 डेली कलेक्शन एजंटच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या 1.5 कोटी कुटुंबियांशी आम्ही जोडले गेलेलो आहोत. 1.5 कोटी कुटुंबे म्हणजे महाराष्ट्राच्या 4 ते 4.5 कोटी लोकसंख्येशी, म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 40% लोकसंख्येशी आमचा दैनंदिन संबंध आहे. राईट. आता त्यांचे मिस्टर खासदार राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत, बरेच ह्या चळवळीशी निगडीत असलेली मंडळी ही राजकीय दृष्ट्या संवेदनशील असतील, प्रभावी असतील. त्याचे दोन अर्थ होतात. एकतर ते तेवढे सक्षम नाही आहेत, किंवा सभागृहामध्ये ते जे बोलतात त्यांना फार गांभीर्याने कोणी घेत नाही. नाही, जे मिस्टर हेमंत पाटील जे होते ते खासदार होते. नाही, उदाहरण म्हणून मी सांगितलं. आणि उदाहरण म्हणूनच मी सांगतो, कारण जयंत पाटील पण आता वेगळ्या बँकेची निगडीत असलेली मंडळीच आहेत ना. हेमंत स्वतः- पाटलांनी आमचे खूप प्रश्न लोकसभेमध्ये मांडले. ओके. ते आता विधान परिषदेचे सदस्य आहेत. पक्षप्रतोद झालेले पुन्हा आहेत. आपण आता तेव्हा खूप अपेक्षा आम्हाला बाळगूयात. त्यांच्याकडनं आता अपेक्षा आहेत. होय. ते आमचे माझा प्रश्न असा होता की तुमचा दबाव गट का नाहीये? दबावगट झाला पाहिजे आमचा, नक्कीच झाला पाहिजे. आता तर नाहीये ना. मी तुम्हाला नेपाळचं एक उदाहरण देतो. नेपाळची पतसंस्थांची चळवळ एवढी सक्षम आहे, त्याचं प्रमुख कारण म्हणजे नेपाळच्या लोकसभेच्या एकूण खासदारांपैकी 30% खासदार हे पतसंस्था चळवळीतले आहे. त्या ठिकाणी साकोस म्हणतात पतसंस्थांना. त्याच्यामुळे त्यांचा दबावगट तिथे निर्माण झालेला आहे. आणि आमचा दबावगट आमचे सर्वसामान्य पतसंस्था चळवळीचे कार्यकर्ते यांचाच आम्ही दबावगट तयार करणार आहोत. आम्ही कोणाला, आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही. राजश्रीताईंना जरी राजकारणात इंटरेस्ट असला तर ते नाही, पण पतसंस्था चळवळीत जास्त लक्ष चळवळी- देतात. ओके. पण मला तुमच्याकडनं एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे, आणि जे मी त्याचं जे शीर्षकच आता दिलंय की पतसंस्था आदर्शपणे कशी चालवावी. सो ॲज ऑफ नाऊ त्यांच्याकडे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे असं मला वाटतं. सो 4,000 कोटीचा जो टर्नओव्हर झाला त्याची सुरुवात 4 रुपयापासून झाली असेल, बरोबर अगदी 100%. आहे ना? तर तिथून झालेली सुरुवात 4,000 कोटीपर्यंत पोहोचली कशी? अगदी सुरुवातीला 3 लक्ष भांडवल, 30 महिला याच्यावर आम्ही 3 लाखापासून. सुरुवात केलेली होती. आणि ही सुरुवात करताना अगदीच जेव्हा सुरुवातीला बचत गट चळवळ सुरू झाली आणि टार्गेट ओरिएंटेड नॅशनलाइज बँक, मी त्यांनाही दोष देत नाही, कारण लिमिटेड त्यांच्याकडचा कधी 15 मनुष्यबळ- वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हो, 15-20-19 वर्ष झाली त्या गोष्टीला. तर तेव्हा जेव्हा अगदी खेड्यापाड्यातनं मी फिरायची, बचत गट काढणे,
बचत गट समजावून सांगणे. तेव्हा गट काय असं हे पण माहिती नव्हतं. तेव्हापासून आम्ही सुरुवात केली. गट काढायचो, नॅशनल बँकेला आणून जोडायचो, खाते काढायचे, टार्गेट ओरिएंटेड काम, आणि मग बचत गटाची खाती काढली पाहिजे हे माहिती होतं. परंतु वरून त्यांना टार्गेट यायचं की 25 गटांना कर्ज वाटप करा. बाकीच्या गटांचं काय, त्या बायका दिवस बुडवून बँकेत यायच्या, दिवस बसायच्या. आणि आता ती कुणाला दोष देणे म्हणून नाही, परंतु इन जनरल आपण कुठे बघितलं, मोठ्या ऑफिसमध्ये कुठल्या अधिकाऱ्यांकडे गेलं, सुटाबुटातला कितीही कर्जबुडव्या माणूस आला तरी त्याला हस्तांदोलन करून ऑफिसमध्ये बसून चहा पाणी विचारलं जातं. परंतु जर खेड्यातला एखादा ताकदवाने माणूस असेल आणि फाटक्या कपड्यातला असेल तर त्याला सन्मानाची वागणूक नाही मिळायची. या महिलांच्या बाबतीत ते होताना जेव्हा दिसलं की म्हटलं या बायकांकडेच पैसे आहेत, त्यांचेच पैसे ठेवायचे आणि यांच्यातच वाटप करायचं. तेव्हा जे एक 2% ते आपापसात वाटप करायचं हे आपण त्यांना शिकवायचं. म्हटलं सुरुवात आपण तशीच करून बघू. आणि मग त्यांचीच आम्ही छोटीशी शिवधारा महिला नागरी पतसंस्था काढली, जी फक्त तालुक्यापुरते नांदेडमध्ये, जी अजूनही कार्यरत आहे, तालुक्यापुरतं मर्यादित काम. आणि मग जेव्हा लक्षात आलं की त्यांचं कर्ज परतफेड ही एकदम जो दिवस वेळ सुद्धा जर ठरवली तर त्या वेळेच्या आत त्या रिपेइंग करतात, मग एक जो विश्वास आला की नाही या महिलांच्या याच्यावरती आपण वाढवू शकतो. आणि मग या क्षेत्रातल्या तज्ज्ञ साहेबांचे मित्र त्यांनी सांगितलं की तुम्ही मल्टीस्टेट मध्ये जाऊ शकता, याच्यातून तुम्हाला चांगलं पुढे भविष्यात. मग आम्ही मल्टीस्टेटचं रजिस्ट्रेशन केलं आणि मग आम्ही मल्टीस्टेटमध्ये काम सुरू केलं. परंतु बँकिंग माझ्यासाठी खूप नवीन होतं. त्याच्यात मग याच्यातलं एक तज्ज्ञ लोक कोणीतरी आम्हाला हवं होतं, की कारण शेवटी टेक्निकली साऊंड असणं आपण खूप गरजेचं आहे, कायद्याचं ज्ञान असणं, आणि एका कायद्याच्या नियमात बसून आपल्याला काम करायचं हे डे फर्स्ट पासून सुरू ठरवलेलं. त्याच्यामुळे जेव्हा पहिली शाखा आम्ही काढली, मला सांगायला अभिमान वाटतो हेमंत पाटील साहेबांचा, की त्यांनी पहिली शाखा काढली तर पहिल्या दिवशी आमच्याकडे सॉफ्टवेअर होतं. पहिल्या दिवशी पहिली शाखा नॅशनलाइज बँकेला लाजवेल असं आमचं सुसज्ज ऑफिस. कारण नाही तर पतसंस्था म्हटली की कुठल्या तरी एखाद्या चोपडीत पिशवीत टाकलाय आणि 2 फळकटं टाकून बसल्यात असं तेव्हा चित्र असताना त्यांनी आम्हाला एक चांगलं ऑफिस, आम्हाला चांगले कॉम्प्युटर, चांगलं सॉफ्टवेअर, त्याच्यावरती काम करू शकतील असे कर्मचारी, त्यांचाच पैसा लावून, आमच्याकडे तर नव्हतंच, तर त्यांनीच हे करून आम्हाला दिलं. आणि आम्ही 2 वर्ष आमच्या पद्धतीने काम केलं. परंतु तरीही पाहिजे तशी गती आणि पाहिजे त्या पद्धतीने जात नसताना आम्ही थोडा सहकारातला शोध घेतला. आणि मग सहकार क्षेत्राचा तेव्हा 27 वर्षांनी, आता 32 वर्ष ज्यांना सहकारातला अनुभव आहे, असे धनंजित आंबेकर यांना आम्ही आमच्यासोबत जॉईन करून घेतलं. मग त्यांच्यासोबत काम करत करत या सहकार क्षेत्रातला, बँकिंग सेक्टरमध्ये चांगलं काम करणारे लोक आम्ही जोडत गेलो. आमची टीम आम्ही बांधत गेलो. काही नियम बांधून घेतले, त्या नियमाच्या बाहेर जायचंच नाही, जसे की हे ठरवून घेतलं. कर्मचाऱ्यांची नियुक्ती असेल, कर्ज वाटप करतानाची जी काही नियम असतील, संचालकांच्या मर्यादा, त्यांना दिलेले अधिकार असतील, कर्मचाऱ्यांचे अधिकार असतील, या सगळ्या गोष्टी ठरवून घेऊन आम्ही सगळं एका व्यवस्थित रीतीने काम, की बाबा आपल्याला ही संस्था एक चांगल्या ठीक आहे, म्हणजे योग्य माणसं आणली, नियमावली स्वतःला घालून घेतली, तंत्रज्ञानाचं सहाय्य घेतलं, आणि जे काही सगळं चांगलं येतंय तर ते आम्ही अजूनही शिकतो. आणि सगळ्यात महत्वाचं की ट्रेनिंग, सातत्याने ट्रेनिंग हे आमच्याकडे चालू असतं. तुम्ही म्हणालात की वर्षभर 365 डेज तुमचं झालं. आमच्याकडे सातत्याने ट्रेनिंग चालू असतात. आणि प्रत्येक आपला कर्मचारी, आणि अभिमान वाटतो सांगायला, आमच्याकडे एवढ्या सक्सेस स्टोरी आहेत की आज उदाहरणादाखल वेळ जरी कमी असला तरी, की जो डे फर्स्टला आमची शाखा सुरू झाली, म्हणजे मला की तो माझ्याकडे शिपाई असलेला आमच्याकडचा एकनाथ विभूते, तर तो शिपाई होता आणि फक्त 12वीला, म्हणजे 10वी पास होता, 12वी पण व्हायचं होतं, त्यांनी 12वी केलं. मग तेव्हा त्याच्यातले अक्षर मोत्यासारखं सुंदर, कॉम्प्युटर येत नव्हतं, पण बघून बघून तो एंट्री करायला शिकला, लक्षात आलं, त्यांनी ग्रॅज्युएशन केलं, तिथून तो क्लरिकलला गेला, तिथून तो ऑफिसर झाला, आज तो हेड ऑफिसला सिनियर ऑफिसर आहे आमच्याकडे, आणि 3,000 पगार असेल, आज तो 47,000 पगार घेतो. तर ह्या गोष्टी आम्ही खूप, की बाबा आपली मुलं मोठी झाली पाहिजे, संस्थेतली मुलं मोठी होणं. आणि आता तुमची संस्था कुठे उभी आहे? आता हेड ऑफिस आमचं नांदेडला आहे आणि सेंट्रल हब जे आहे ते मुंबईला आहे. कारण दुर्दैवानं आता जे इतक्या गोष्टी एकत्र आहेत ना, संस्था जेव्हा पुढे येतात तर हे चालत असताना कुशल मनुष्यबळ पण मिळणं गरजेचं आहे. मग जेव्हा योग्य कर्ज वाटप करायचं तेव्हा क्रेडिटसाठी चांगली माणसं, ते दुर्दैवाने आम्हाला मराठवाड्यात तशी ताकदीची माणसं मिळत नव्हती, तेव्हा म्हणून क्रेडिट कर्ज घ्यायला पण, कर्ज वाटप करताना सुद्धा जी एक ताकदवार माणसं लागतात, कर्ज वाटप, लोन अप्रायझल ज्याला म्हणतात, तर वाटप करताना कागदपत्रांची छाननी असेल, योग्य माणसांची निवड करणे असतील, तर मग याच्यासाठी मुंबईची लोक इकडे यायला तयार नाही. आपली माणसं 20,000 जाऊन मुंबईत काम करतील, पण 30,000 आपल्या इथे काम करणार नाही. त्याला बरेच वेगळे सोशल, आता या गोष्टीला पण खूप सारे ते कंगोरे आहेत. म्हणून मग आम्ही मुंबईतच सेंट्रल हब सुरू केलं, की जिथून आमच्या प्रत्येक शाखेचं एकही लोन कुठल्याही शाखेला होत नाही, ते सगळं लोन सँक्शन होतं, हेड ऑफिसला होतं, तिथून ते सेंट्रल हबला
स्क्रुटनीसाठी जातं आणि तिथून मग ते लोन सँक्शनिंग होतं. फाईन. 6 टेबलवरनं त्याची नंबर ऑफ होते, ब्रांचेस फेसलेस होतं. एक्सटेन्शन काउंटर धरून आमचे 102 आता आहेत नंबर ऑफ आता. किती 102 आणि 5 5 राज्यामध्ये राज्यांमधून आहे. आणि आता आणि आपलं आता कॅपिटल गोव्याचं पण मिळालेलं आहे आपल्याला. आणि 5 कॅपिटल आणि 5 राज्यामध्ये. हा 5 राज्यांमधून झालाय. हम्म. गोव्याचं मिळालंय पण अजून तिथे आम्ही एक्सपेन्शन हे जे प्रॅक्टिकल मला आठवतं की STD जेव्हा होत्या तेव्हा मी श्री मोहम्मद युनूस जे आता बांगलादेशचे प्रमुख आहेत त्यांची प्रदीर्घ मुलाखत केली होती आणि त्यांनी मला सांगितलं होतं की गरिबांना स्वतःच्या कर्ज परतफेडीबद्दल किती कॉन्शियसनेसपणा असतो आणि मग महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या गोष्टी त्यांनी बांगलादेशमध्ये कशा यशस्वी वगैरे केल्या. आय थिंक ती यूट्यूबवरती ती मुलाखत असेल. पण मला एक सांगा, बरेच लोक, काही पत्रकार, काही राजकारणी, काही नवउद्योजक ह्यांना मधूनच एक पतसंस्था सुरू करण्याची ओढ निर्माण झालेली असते, त्यात राजकीय प्रभाव पण निर्माण करता येतो. ते हे कितपत योग्य आहे आणि त्यांनी जे मला आता सांगितलं तर त्यातला जो गाळीव भाग आहे तो गृहीत धरून एक पतसंस्था चालवण्याच्या दृष्टीने काय करणं गरजेचं आहे? खरं म्हणजे काही मंडळीची पतसंस्था काढतात, हम्म. एक आपल्याला बसाय उठायला जागा पाहिजे, संपर्क कार्यालय पाहिजे, लेटर छापायला पाहिजे, व्हिजिटिंग कार्ड छापायला पाहिजे. असे हौशे गौशे नवशे अनेक कलाकार आमच्या या चळवळीमध्ये आलेले. सहकार खात्याला आमचं तेच म्हणणं आहे, तुम्ही त्या संस्थेला परवानगी देतानाच हे सगळे निकष तपासा. त्यांनी भागभांडवलाची पूर्तता केलेली आहे का, त्याचं कॅरेक्टर कसं आहे. पण ते कागदोपत्री करत असतील ना. कागदोपत्री काय करतात, एक पतसंस्था स्थापन करायला 2000 सभासद लागतात. दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं असं आहे की 1-2000ची यादी माझ्या पतसंस्थेला जोडली, तीच यादी यांच्या copy paste पतसंस्थेला करायची. जोडली जाते, Okay. तीच यांच्या पतसंस्थेला जोडली जाते आणि पतसंस्था काढल्या जातात. त्याची छाननी व्हायला पाहिजे चांगल्या पद्धतीने. आमची आजच्या परिषदेमध्ये मुख्य मागणी जी आहे, माझी मागण्या तर आम्ही 30 प्रकारच्या केल्या आहेत. पतसंस्थांचं अंशतः नियंत्रण फेडरेशनकडे द्यावं. इतर देशातले जे फेडरेशन आज 8 देशातले हजर होते, त्या देशातल्या सहकारी पतसंस्थांच्या फेडरेशन खूप सक्षम आहे. त्यांच्या पाठीमागं त्यांचं सरकार हे खंबीरपणे उभं आहे. दुर्दैवानं ते सरकार आमच्या मागे खंबीरपणे उभं राहत नाही. प्रत्येक गंमत देशामध्ये आहे म्हणजे ज्या लोणीमध्ये आपण उभा आहोत तिथं आशियातला पहिला सहकारी साखर कारखाना निर्माण झाला. हो, हो. तिथेच तुमच्या पाठीशी सरकार नाही. गंमत आहे सर. ते काही प्रत्येक पक्षात असतात असं नाही. विके साहेब त्यांना सहकार मंत्रीपद मिळत नाही. आमचं त्यांच्या दृष्टीने ते थोडंसं ठीक आहे, पण आदर्श पतसंस्थेबद्दल तुम्ही सांगितले की आधी तर 2000 तुमचे जे काय त्याची पडताळणी नीट केली पाहिजे. राईट. गव्हर्नमेंटचा सपोर्ट पाहिजे. त्याशिवाय प्रत्येक पतसंस्थेनं फेडरेशनचं सभासद झालंच पाहिजे. हे मॅन्डेटरी केलं पाहिजे. राईट. अनेक गोष्टी मॅन्डेटरी कराव्या असं आम्ही सहकार खात्याला आग्रह धरतोय. सिव्हिलचा रिपोर्ट बघितल्याशिवाय कोणती बँक कर्ज देत नाही. आम्ही सिव्हिल सारखं क्रास नावाचं सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. ते सिव्हिलपेक्षाही अधिक सक्षमपणे पतसंस्थांची कर्ज तपासू शकतात. त्याच्या माध्यमातून सिव्हिलचा सुद्धा रिपोर्ट मिळू शकतो. ते सुद्धा सहकार खाते त्याला आम्हाला परवानगी द्यायला तयार. हे आमचं दुर्दैव आहे खरं. पण आम्ही ठरवलंय की या वर्षात भांडायचं नाही त्यांच्याशी, गोडी गुलाबीत वागून पाहायचं. सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. नाही, पण मग तुम्हा दोघांना एक कॉमन प्रश्न आहे माझा. जाताना सांगतो, इतक्या किती चांगल्या महिला काम करतात. पूनम जगदाळे आहे, शिवकृपा पतसंस्था, त्यांची 4000 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत. अरे वा. हा, ही आमची ठुबे आहे, नमिता ठुबे. तुझे किती ठेवी आहेत? कांदूर पठार सारख्या छोट्या गावामध्ये. त्यात तुझी भूमिका काय? ओके, चांगलीच माणसं आलीत आपल्या या चर्चेवर. आता मी ज्यांचं नाव घेतलं डुबेर, तुम्ही बघितलं तर ते वाजेसाहेब एकदम टोपी वगैरे घालून असं एकदम साधारण व्यक्तिमत्व दिसतं. पण डुबेर हे गाव आहे, गाव, तालुका पण नाही आहे. पण खूप छान संस्था, इतक्या चांगल्या चांगल्या संस्था काम करतात. तर हे सगळं शासनापर्यंत गेलं पाहिजे की दुर्दैवानं एखादी चुकीचं काम करणारे संस्था आहेत आणि त्याच्याच खूप मोठ्या मोठ्या बातम्या होतात. आणि मग लोकांना सुद्धा असं वाटतं की काहीतरी सहकार, लोक किती बीड मधली किती लोक परेशान झालेली सगळं असंच काहीतरी आहे का. आणि पण तो फक्त एक पार्ट आहे. पण खूप चांगलं काम करणार, ज्यांनी अनेक लोकांना हात दिले. जे आमच्याकडे कितीतरी सक्सेस स्टोरी असेल की ज्यांना अगदी रस्त्यावरच्या लोकांच्या आज घरं बंगले झाले, त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून उभे झालेत. अशा म्हणजे ताई असतील, ठुबेताई असतील, तर ह्या सगळ्याच पतसंस्थेच्या लोकांनी. तुम्हाला दोघांना एक कॉमन प्रश्न आहे, जो मी अमीनभाई पटेल यांची प्रदीर्घ मुलाखत केली, मी अमूलची तुलना केली. मला असं वाटलं की ते 55,000 कोटी आहे, पण ते म्हणाले नाही, आता 70,000 कोटीवरती गेला अॅन्युअली. महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं एकही दुधाचा असा ब्रँड तयार झालेला नाही. किती मोठी मोठी नावं आपल्यासमोर डोळ्यासमोर येतात. महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखानदारीच्या चळवळीला पूर्ण घरघर लागलेली आहे. खाजगी साखर कारखानदारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. आपल्याकडे जे आता
महाराष्ट्राचं राजकीय नेतृत्व करतात, त्यांचे 17-18 वगैरे खाजगी कारखाने आहेत असं म्हणतात महाराष्ट्रात. तर मी अमीन भाईला हा कॉमन प्रश्न विचारला की जी महाराष्ट्र ही कर्मभूमी आहे सहकाराची, आणि आता आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष सादर करतोय, श्री अमित शहा यांची भूमिका आहे की सहकार वाढला पाहिजे, पण महाराष्ट्रात असं काय आहे की ज्यामुळे सहकार चळवळ ह्या लेवलला आली? पतसंस्था चांगल्याच करतात, काही अपवादात्मक सहकार साखर कारखाने पण चांगले. दोघांनाही माझा हा प्रश्न आहे की गुजरातमध्ये असं काय आहे की जे महाराष्ट्रात नाहीये? गुजरातमध्ये असे जे सहकार्याचे ब्रँड आहे हम्म. त्याचं मार्केटिंग खूप चांगल्या पद्धतीने केलं जातं. पण ते पटलं तर लोक घेतील ना. मार्केटिंग केलं का आपोआप पटतं लोकांना. जो बोलल त्याचे खडे विकतील अशी खडे. मराठीतली म्हण आहे. मार्केटिंग केलं पाहिजे. तसं आमच्या पतसंस्था चळवळीचं आम्ही आता मार्केटिंग करायचं ठरवलेलं आहे. किंवा या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात जी सहकार दिंडी जी आम्ही काढली होती त्याच्यात आम्ही चांगल्या पतसंस्थांचं प्रेझेंटेशन केलं होतं. शिवकृपाचं प्रेझेंटेशन होतं, गोदावरीचं होतं, बुलढाणा अर्बनचं होतं. या पतसंस्था सुद्धा किती चांगलं काम करतायत, समाजाभिमुख काम करतायत, सामाजिक काम करतायत. ठीक आहे, म्हणजे ब्रँडिंग आणि त्याचं Branding. व्हॅल्यू ॲडिशन करायचं. value व्हॅल्यू addition. ॲडिशन नाही, ब्रँडिंग. पण विखेनी मला मागं असं सांगितलं होतं खाजगीत बोलताना मुलाखतीमध्ये पण, की त्यांनी तरी किमान सहकारी साखर कारखाना हा सहकारीच ठेवला. हे बरोबर आहे ना? पण महाराष्ट्राचे सहकार साखर कारखानदारीत काय अडचणी झाल्या हो? त्यांना कुठं काय अडचण? त्यांना चांगले नाही. चालू आहेत त्यांचे साखर कारखाने. मला प्रश्न कळा ना तुम्हाला काय मला म्हणायचं. खाजगीमध्ये काय जात आहे? काय झालंय की महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला इतकी गरगर म्हणजे लागली? काकांनी जे सांगितलं होतं सुरुवातीला की ही संस्थाचे आम्ही विश्वस्त आहोत, हम्म. मालक नाही, ही एकमेव भावना जर तिकडे लक्षात अशोकरावांना पण ते ठेवली, राखता नाही आलं. हे वाक्य जर ठेवलं सगळ्यांनी समोर तर मला वाटतं कारखानदारीच नाही कुठल्याच सहकारी संस्थांना घरघर लागणार नाही, काही नाही. परखडपणे आणि बोलायचं की नाही मला सांगा. सांगितलं त्यांच्या मी जिल्ह्यामध्ये तुम्हाला पण अशोकरावांनी 350 कोटीचा एक मोसंबीचा काहीतरी हे केला, तो आता सह्याद्रीवाल्यांनी विकत घेतला. एकही साखर कारखाना त्यांच्या इथला नीट चालत नाही. मराठवाड्यातला अपवादात्मक एक बीबी टोंबरे साहेबाचा फार उत्तम साखर कारखाना आहे, तोही खाजगी कारखाना. खरं तर सांगू हे का? वास्तव आहे ना राहुलजी, महाराष्ट्राचे. साखर कारखानदारीची चळवळ जेवढी अडचणीत आली, जे अनेक साखर कारखाने बुडवले, पण एखाद्या संचालकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई झाली, दॅट्स व्हॉट. त्याला अटक झाली, हम्म. असं असं उदाहरण माझ्या तरी ऐकवत नाही. परंतु पतसंस्था आणि बँकिंग चळवळीमध्ये एखादी संस्था जर अडचणीत आली तर आमच्या संचालकाला अटकही होते. होऊ नये अशा मताचं मी नाही. शिक्षा ही निश्चितपणे झालीच आय पाहिजे. अग्री विथ यू. पण अशा शिक्षा साखर कारखानदारांना होत नाही, त्याच्यामुळे ते प्रश्नाचं उत्तर मिळालंय. आणि दूध संघाचं काय झालं असतं तुमचं आकलन आहे? प्रत्येक तालुक्यामध्ये एक दूध संघ होता आपला, तोही आता बंद पडले सगळीकडे. त्याच्यामध्ये पण हेच झालं का मग? त्याच्यामध्ये तोच सहकार. मुद्दा आहे राहुलजी, हो. की दूध संघामध्ये आम्ही बाहेरून ऐकतो, आम्हाला खरं खोटं माहित नाही. त्या दुधामध्ये ते दूध संघवाले सुद्धा पाणी खूप मोठ्या प्रमाणात मिक्सअप करतात आणि ते अमूलमध्ये होत नाही. त्याच्यामुळे अमूलचा ब्रँड तयार झालेला आहे आणि अमूलने कॉर्पोरेट लुक दिलेला आहे. Right. त्यांच्या अमूल तुमच्या दुधाला सुद्धा सगळे आता इव्हन आम्ही सुद्धा तेच सांगतोय. आता मी पण माझ्या बोलण्यात तेच सांगितलं की तुमची स्पर्धा ही आता कॉर्पोरेट सेक्टर सोबत आहे. हम्म. कॅशलेस कडून तुम्ही ब्रँचलेस कडे जाता, तंत्रज्ञान आहे, त्याच्यामुळे तुमच्या एकंदरीतच रोजच्या व्यवहारात, कामात, वागण्यात, दिसण्यात, असण्यात, सगळ्याच गोष्टींमध्ये हम्म. या सगळ्या गोष्टी येणं खूप गरजेचं आहे. आता ते जुनं ते सोनं आहेच, हम्म. परंतु नवीन ज्ञानाचं नाणं हम्म. हे स्वीकारणं खूप गरजेचं आहे Fine. पतसंस्था. ठीक आहे, एक शेवटचा प्रश्न आहे. श्री अमित शहा यांनी सहकार विभाग तयार करून स्वतःकडे ते मंत्रिपद घेतलं. नुकतेच पुण्यातनं निवडून आलेले श्री मुरलीधर मोहोळ जे खासदार झाले आणि लगोलग राज्यमंत्री झाले, त्यांच्याकडे सहकार विभागाची जबाबदारी दिली राज्यमंत्री म्हणून. आणि आता पॅक्सला म्हणजे विविध कार्यकारी सोसायट्यांना खूप स्ट्रेंथन करण्याचा प्रयत्न देशाच्या केंद्रीय पातळीवरती सुरू आहे. स्पेशली जो मॉडेल ॲक्ट आहे त्याच्यामध्ये खूप बदल केलेले आहेत. आता विविध कार्यकारी सोसायट्या ह्या अशा गोष्टी करू शकतात, 5 स्टार वगैरे हॉटेल करण्यापर्यंत 150पेक्षा अधिकच्या गोष्टी करण्याचे अधिकार त्यांना दिलेत. हे सगळं होत असताना तुम्हाला दोघांना एक प्रश्न आहे. हा तुम्ही कॉन्ट्रास्ट मला काल तुम्ही बोलला त्यावेळी, खरोखर सहकार चळवळी पतसंस्था असेल किंवा ह्याच्यातनं महाराष्ट्राला खरोखर प्रॉस्पेक्ट आहे का? प्रॉस्पेक्ट नक्की आहे. सहकाराला खूप चांगलं भवितव्य निश्चितपणे आहे. पण दुर्दैवानं अमित शहा साहेबांच्या सुद्धा कानावर काही गोष्टी जात नसाव्यात असं मला वाटतं. विविध कार्यकारी सोसायट्या ज्या आहेत यांना त्यांनी अनेक व्यवसाय करण्याची मुभा दिली. सरकार खंबीरपणे त्यांच्या मागं राहिलं, तर ते व्यवसाय करण्याची त्यांच्याकडे आर्थिक बळ आहे का, त्यांच्याकडे मनुष्यबळ आहे का, त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे का, याचा अभ्यास केला पाहिजे. ते तंत्रज्ञान आमच्याकडे आहे, पतसंस्था चळवळीकडे मनुष्यबळ आमच्याकडे आहे, अर्थबळ आमच्याकडे आहे. आम्हाला पैसा कुठं गुंतवायचा ही पंचायत आहे. हेच बळ जर पतसंस्था चळवळीला दिलं तर सहकार चळवळीला, केवळ पतसंस्थाच नव्हे, सहकार चळवळीला निश्चितपणे चांगलं बळ मिळू शकतं. आणखी या आंतरराष्ट्रीय सहकार चळवळीमध्ये आमचा एक कन्सेप्ट असा आहे, सहकार अंतर्गत सहकार रुजला पाहिजे.
एखाद्या मोठ्या मोठ्या Right. गावामध्ये हाऊसिंग सोसायटी, सहकारी हम्म. गृहनिर्माण संस्था, हम्म. त्यांनी एखादी पतसंस्था का काढू नये? किंवा आम्ही आमच्या पतसंस्थेची गुड गुड शाखा आयडिया. त्या हाऊसिंग सोसायटीमध्ये का नेऊ नये? आम्ही जर सहकारात काम करतो, सहकारी दूध संघाचंच दूध आम्ही का घेऊ नये? एखाद्या खाजगी कंपनीचं दूध आम्ही का घ्यावं? आम्ही जर सहकारामध्ये काम करतो, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या माध्यमातून आम्ही खरेदी का करावी? आम्ही आमचं सहकार portal. बास्केट नावाचं एक ॲप तयार केलेलं आहे. ते सहकार बास्केट हे मिनी ॲमेझॉन करण्याचा महाराष्ट्रामध्ये आमचा विचार आहे. सगळ्या सहकारी पतसंस्थांचे जे आमचे सभासद आहेत त्यांना आमचा आग्रह असणार आहे की या सहकारी ॲपवरच सहकार बास्केट अशा प्रकारचं त्याला आम्ही नाव दिलेलं आहे. त्याच्यावरच सगळ्यांनी खरेदी करावी. या आमच्या प्रयत्नाला थोडंफार शासनानं Right. बळ आम्हाला मी हा व्हिडिओ श्री बाबासाहेब पाटील, श्री अजित पवार यांच्यापर्यंत जरूर पोहोचवेल आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पण तू पाठवणार आहे. पण मी आणि- प्रश्न आज हा. विचारला की महाराष्ट्रात किती प्रॉस्पेक्ट आहे. निश्चितच आहे, कारण तुम्ही आज बघितलं असेल की किती मोठ्या संख्येने या ठिकाणी सगळे प्रतिनिधी आलेले आहेत आणि हे नुसतेच आकडे असलेल्या संस्थांचे प्रतिनिधी नाही आहेत, तर ते चांगलं काम करणार. म्हणजे दोघी महिला इथे आहेत, त्यांची आकडेवारी बघितली तुम्हाला आश्चर्य वाटलं. तिला मी तुम्ही विचारणार दोघा होता शेवटचा तिघांचे नावं प्रश्न. तिथे घेतले, तर त्यांची पण जर संस्था गेली तर या संस्थांकडे खूप चांगलं अर्थ. चांगले कर्जदार जेव्हा मिळत नसताना तुमच्याकडे जर डिपॉझिट शिल्लक राहतं तर ती गुंतवणूक करताना तुम्हाला एक चांगला पर्याय निर्माण होत असेल तर ते करण्याची परवानगी मिळणं गरजेचं आहे. माझं म्हणणं काकांनी जे मांडलं त्याच्या पुढचे असं आहे की वाटल्यास तुम्ही काही निकष लावा, संस्थेचा दर्जा, त्यांचं ऑडिट रिपोर्ट्स असतील, काही असेल, प्रत्येकाला तुम्ही ही परवानगी मोकळीच करा असंही म्हणणं नाहीये. संस्थेचा काय काय पोर्टफोलिओ आहे, कशा पद्धतीचे त्यांचे ऑडिट आहे, हे सगळं बघून तुम्ही Fine. कशा पण कशा महाराष्ट्रात सहकारात कुठे परवानगी, तुम्हाला स्कोप दिसतो दिल्या आता? पाहिजे. निश्चितच आज कुठे दिसतो? येणाऱ्या कुठले सेगमेंट काळात, दिसतात की ज्याच्यात तुम्हाला? आता तुम्ही बघता की सगळं ऑनलाईन जे होतं, जे काकांनी आता सांगितलं ते असेल. त्याच्यानंतर कोऑपरेटिव्हनी एकत्र येऊन महिलांची जी आता नवीन म्हणजे महिला म्हटलं, बचत गट म्हटलं की फक्त पण त्याच्या लोणची, यशस्वीतेच्या पापड, कहाण्या फार काही स्ट्रॉंग नाहीये तशा याचं मला. कारण मुळात टार्गेट ओरिएंटेड काम म्हणून फक्त ते अगदी जयंत वाटप, पाटलापासून ते अगदीच. अर्थमंत्री असल्यापासून नाही ते ना, टार्गेट कारणच ते झालं ना की फक्त टार्गेट ओरिएंटेड, आला पैसा आणि दिला वाटून. Right. त्यांना साक्षर करणं, जे आमचं फेडरेशनचं आता चाललंय की चळवळ काय म्हणते की अर्थसाक्षर करा. तुमच्या ज्यांना तुम्ही पैसा देतात त्यांना तुम्ही अर्थसाक्षर केलं पाहिजे. तर ही अर्थसाक्षरता कुठे होतानाच दिसत नाहीये पण तुम्हाला. मग प्रॉस्पेक्ट कुठे तर दिसतात तुम्हाला? एक तर पतसंस्था त्यांनी सांगितलेल्या अनेक काही 4-2 गोष्टी मला खरोखरच पटल्या. त्याशिवाय आणखी काही दिसतं तुम्हाला की खरोखर जे अमित शहाना अपेक्षित आहे? मला वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पण त्यात बराचसा इन्फ्लुएन्स दिसतोय याच्यात. खूप महिला आहेत की आता ज्या गटशेतीकडे वळतात आहे. राईट, गटशेतीच्या माध्यमातून काही आमच्या महिला आहेत की ज्यांनी फुलशेती केलेली आहे आणि Yes. हा, तर त्या फुलशेतीच्या माध्यमातून एकत्र येतात. पूर्वी त्यांचे नवरे फक्त फुलं न्यायचे आणि व्यापाऱ्यांना जाऊन विकून टाकायचे, पण तेव्हा त्या महिलांना आपण त्याचं महत्व, आता त्या हार करून विकतात आहे. त्यांची फुलं आता त्यांना इकडे पाठवा ना. हा, त्यात हा. त्यांना हा. निझामाबादला, हैदराबादला त्यांना दिशा दिली तर त्या एकत्रितपणे म्हणजे ग्रुप ऍग्रिकल्चर जे आहे गटशेतीच्या माध्यमातून जर या सगळ्या लोकांना एकत्र आणलं तर 100% आपण त्या प्रॉडक्ट मधनं सुद्धा महिलांना. तुझं शिक्षण कुठे झालं? या कंटिन्यू. कुठे झालं? हा. माझं कॉलेज अहिल्यानगरमध्ये झालं. राईट. आणि MBA केलं तू? नाही, मी CA फायनलिस्ट आहे. CA केलं. तुला कुठे प्रॉस्पेक्ट दिसतो की हे जे अमित शहा म्हणतात त्याप्रमाणे खरोखर महाराष्ट्रात कोऑपरेटिव्ह वाढू शकतं? नक्कीच वाढू कुठे? शकतं. आपले रुरल एरियाजमध्ये आपण जे काम करतो ते तुम्ही पाहता, बँकिंग सेक्टर जे काम करतं ते आज सगळं डिजिटलायझेशन झालेलं आहे. सगळं आपण मोबाईलवर करतो. छोटी गोष्ट आपण मोबाईलवर बघतो. काकासाहेबांनी सांगितलं मिनी बास्केट वगैरे, ह्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत ह्या आपण पतसंस्था ह्याला प्रमोट करू शकतो ना. फाईन. मायक्रो आपण बिझनेसेस जे ठीक म्हणतो, आहे. आज रूरल एरियामध्ये जे विमेन एम्पॉवरमेंट आपण म्हणतो, छोट्या महिलांना तितकं मार्केटिंग जात नाही, प्रॉडक्टची क्वालिटी वगैरे, ह्याच्यात आपण भरपूर. फाईन. ठीक आहे. थँक्यू सो मच. खरं तर पॉलिसी म्हणून मी ह्या प्रश्नाला थोडासा हात घातला. मला माहिती ही चर्चा पूर्ण झालेली नाहीये, अर्धवट चर्चा आहे, पण ह्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञ लोकांच्या बरोबर सुद्धा हा संवाद साधून मला ही चर्चा पुढे घेऊन जायची आहे. तर मला असं दिसतं की देश पातळीवर एक नवं धोरण येताना दिसतं. कॅमेरामॅन निकेतन माणसे, राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, शिर्डी.